हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतो आणि आज आपण एक छान वेगळा असा उपक्रम राबवत आहोत. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त अहिल्याबाई स्मरण हा आपण उपक्रम राबवत आहोत. यामध्ये आपण अहिल्याबाईंचा जो जीवनकाळ होता त्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अहिल्याबाई होळकर एक आदर्श स्त्री व्यक्तिमत्व कशा पद्धतीने होत्या, त्यांचं एक आदर्श स्त्री व्यक्तिमत्व कशा पद्धतीने घडलं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या आचार्य 90 FMच्या या उपक्रमातून करत आहोत. आणि या निमित्तानं आज आपल्यासोबत वक्त्या म्हणून जोडल्या गेलेल्या आहेत राधिका देसाई मॅडम. राधिका मॅडम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना कलेची आवड आहे, वाचनाची आवड आहे, अॅक्रेलिक रांगोळी काढणं यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये त्या स्वतःचं मन रमवतात आणि या व्यतिरिक्त गेली अनेक वर्ष त्या इंटेरियर डिझायनर म्हणून काम पाहत होत्या. सध्या गृहिणी आहेत त्या, परंतु वाचनाची आवड आहे आणि त्यामुळेच आज आपल्यासोबत त्या इथे आलेल्या आहेत. आणि एकंदरीत अहिल्याबाई होळकर यांच्या विषयीचे जे काही लेख आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर त्या इथे सादर करणार आहेत. त्यांच्या लेखाचं नाव असं आहे की ऐतिहासिक साधनांच्या प्रकाशात अहिल्यादेवी. हा लेख एकता मासिकामधून घेण्यात आलेला आहे आणि प्रणव पाटील यांनी हा लेख लिहिलेला आहे. 18व्या शतकात दिल्लीच्या सत्ता केंद्राच्या भोवती मराठे, रोहिले आणि इंग्रजांची झटापट सुरू होती. त्यातच शीख आणि जाटांचा स्थानिक राजकारणात प्रभाव वाढत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर सतत युद्धमान परिस्थिती तयार झाली होती. अशा वातावरणात लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या अहिल्यादेवी जनतेच्या मनात देवत्वाला पोहोचल्या होत्या. जिवंतपणेच देवत्वाला पोहोचलेल्या या देवीचे रूप ऐतिहासिक साधनांच्या प्रकाशात कसे दिसते ते आपण या लेखात पाहणार आहोत. तर मी राधिकाताईंना विनंती करते की त्यांनी हा जो लेख आहे तो आपल्या सगळ्यांसमोर आपल्या श्रोत्यांसाठी इथे सादर करावा. धन्यवाद कोमल. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. रामदास स्वामींनी चळवळीचे सामर्थ्य मान्य करताना तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं म्हटलं आहे. हे अधिष्ठान म्हणजे केवळ दैवतांची स्थापना करणं आणि मंदिराची उभारणी करणं एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यामागे एक व्यापक आदर्श विचार होता. भगवंताचं अधिष्ठान असलेल्या राज्यात राज्यकर्ता हा नेमका कसा असतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी. आजही महेश्वरच्या वाड्यावर अहिल्यादेवींनी राज्यकारभार करताना घेतलेली प्रतिज्ञा लिहिलेली आहे. या प्रतिज्ञेत त्या म्हणतात, माझे कार्य प्रजेला सुखी करणं आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत त्या मला पार पाडावयाच्या आहेत. अहिल्यादेवींच्या धार्मिक कार्याचं मूर्त रूप अनेक तीर्थस्थळांच्या रूपात आजही आपण पाहतो. परंतु प्रत्यक्षात रोजच्या जगण्यात अहिल्यादेवी किती धार्मिक होत्या याविषयी अस्सल पुरावे उपलब्ध आहेत. अहिल्यादेवींच्या सेवेत अनेक वर्ष असलेल्या भारमलदादा होळकर यांच्याकडून जॉन माल्कम यांनी बरीच माहिती टिपून घेतली. या माहितीच्या आधारे जॉन माल्कमने अ मेमोयर ऑफ सेंट्रल इंडिया इन्क्लुडिंग माळवा हा ग्रंथ लिहिला. यात अहिल्यादेवींच्या दिनचर्येची नोंद आहे. त्यानुसार अहिल्याबाई सूर्योदयाच्या 1 तास पूर्वी उठून प्रातःकालीन प्रार्थना व पूजा अर्चा आदी नित्यकर्म केल्यानंतर नियमित वेळ पुराणे आदी धर्मग्रंथांचे श्रवण करीत. त्यानंतर दान देऊन आपल्या समोर ब्राह्मण भोजन करून तत्पश्चात स्वतः भोजन करीत. ते सदा शाकाहारी असे. त्यांच्या घराण्यात मांसाहार वर्जन असला तरी स्वतः अहिल्याबाईंनी त्याचा त्याग केला होता. भोजनोपरांत पुन्हा काही ईश्वर भजन करून त्या थोडा आराम करीत. त्यानंतर पोशाख करून त्या दुपारी सुमारे 2 वाजता दरबारात उपस्थित होत. तेथे प्राय सायंकाळच्या 6 वाजेपावेतो त्या असत. तेथून परतल्यावर अहिल्याबाई पुन्हा 2-3 तास धार्मिक कार्यात व्यतीत करून अल्पाहार घेत. रात्री सुमारे 9 वाजता पुनश्च शासनासंबंधी कामकाज चालत असे.
ते सुमारे 11 वाजेपावे तो चालत राहून अहिल्याबाई झोपी जात असत. त्यांच्या या दिनचर्येमुळे होळकर कैफियतीत म्हटलं आहे, अहिल्याबाई बायको माणूस खरीच, परंतु शूद्र होत जाती स्नान संध्या, शिष्ट संप्रदाय ब्राह्मणासारखी, ज्ञाती संबंध नाही. अहिल्यादेवींच्या या सात्विक वृत्तीमुळेच प्रजेबरोबरच त्यांचे विरोधकही नमून असत. त्यामुळे सगळ्या मुलखात त्यांच्याविषयी आदरयुक्त दरारा तयार झाला होता. राघोबा दादा यांच्या पत्नी आनंदीबाई धारच्या मुक्कामात अहिल्यादेवींच्या विषयी एका दासीकडे चौकशी केली, तेव्हा त्या दासीनं सांगितलं, अहिल्याबाईंना रंगरूप काहीच नाही, पांढरी वस्त्र, पण तिच्या चर्येवर असं सात्विक तेज आहे की समोरचा माणूस तिच्या पुढे आपोआप नमतो. यामुळेच अहिल्यादेवींच्या राज्यकारभारात सैन्याची धुरा सांभाळणारे तुकोजी होळकर त्यांच्या तत्कालीन पत्रांमध्ये म्हणतात, साक्षात मातंड येऊन बोलला तरी मातोश्रीच्या पायाशी अंतर होणार नाही. बाईसाहेबांच्या पायाशी हरामखोरी मजकडून माझे प्राणात प्राण होईपर्यंत होणार नाही. तत्कालीन पत्रामध्ये अहिल्यादेवींचा उल्लेख बाईसाहेब, बाई, मातोश्री या नावाने झालेला दिसतो. अहिल्याबाईंचं शस्त्र आणि शास्त्र याविषयी असलेले विचार आता आपण बघणार आहोत. अहिल्यादेवींच्या समकालीन असलेल्या अनेक मुत्सद्दी असलेल्या सरदारांनी त्यांच्याविषयी मतं नोंदवली आहेत. त्यात पेशवाईचे मुख्य कारभारी नाना फडणीस हे अहिल्यादेवींविषयी जाटांचा बंदोबस्त केल्यावर म्हणतात, शापादपी शरादपी, म्हणजे शस्त्र आणि शास्त्र असे बायकात अहिल्याबाई दिसण्यात आली. आज पावे तो बाईंची स्नान संध्या, धर्माची प्रवृत्ती ऐकण्यात आली होती. आज पराक्रमाची ही गोष्ट मोठीच केली. पुण्याचा दरवाजा म्हणजे माहिष्मती नर्मदा तीरची आम्हास आज समजले. संपूर्ण मानकरी सरदार यांनी माना डोलावल्या. दुसऱ्या एका प्रसंगी नानांचे उद्गार निघाले, तुम्ही होळकर व शिंदे श्रीमंताचे बरोबरीचे सरदार, तुमचे व्यंग ते सरकारचे व्यंग. ये विषयीचा अर्थ पूर्णपणे बाईंच्या म्हणजेच अहिल्यादेवींच्या ध्यानात आहे. बाई सारखी सावध व दूरदर्शी बाईच. तर पेशव्यांचे अहिल्यादेवींच्या दरबारात असलेले वकील हिंगणे यांनी महेश्वराहून नानांस कळवले की दौलत तारावयाचे व वाचवायचे गुणक्रिया एका बाईचे पायाशी. येथे आश्रय पुढे चांगले चालीचा, धर्माचा व पतीचा व कायम मिजाशीचा, सर्वांचे लक्ष रक्षावयाचा गुण जो काही आहे तो बाई. अहिल्यादेवींचा नातू वारल्यानंतर हैदराबादच्या निजामाने पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेस बायकात किंवा दौलतवंतास कोणी योग्यतेस नाहीच नाही. याच निजामाने अहिल्यादेवींना चोळी बांगडीसाठी वेरूळ हे गाव दिलं होतं. खरं तर हा निजाम मराठ्यांचा शत्रू होता, तरीही त्याचे इनाम गाव देणं आणि सांत्वनपर पत्र पाठवणं हे तत्कालीन राजकारणाचा एक नमुना आहे. टिपूच्या विरोधातल्या मोहिमेत मराठे आणि निजाम एकत्र आले होते. वेरूळच्या घृष्णेश्वराचे मंदिर प्रसिद्ध होते. अहिल्यादेवी या शिवभक्त आहेत हे निजामाला माहीत होतं. त्यामुळेच वेरूळची निवड त्याने केली. पुढे या घृष्णेश्वराच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम आणि बारवेच्या निर्मितीचे काम अहिल्यादेवींनी केले. मराठ्यांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे उत्तरेतील लोकांचं दक्षिणेतील लोकांबद्दल भीतीचं आणि अविश्वासाचं नातं तयार झालं होतं. त्यामुळे मराठे हे लुटारू आणि खुंची आहेत असं चित्र उत्तरेत तयार झालं होतं. मात्र अहिल्यादेवी या नियमाला अपवाद आहेत. चितोडून मकाजी गीते यांनी मेवाडच्या लोकांचे मराठ्यांबाबतचे मत कळवले. या पत्रात ते म्हणतात, दखनी लोकांचा भरवसा रतिमात्र न धरावा असे रांगडे म्हणजे उत्तर भारतीय म्हणतात. आम्ही चितोडास गेलो होतो. तेथे भीमसिंग, दुर्जनसिंग व संध्यागीर गोसावी हे म्हणू लागले
की आम्हास कित्येका गोष्टींनी मातोश्री अहिल्यादेवी बाईसाहेबांचा भरोसा आहे. आम्ही काही त्यास रतीमात्र अंतर करणार नाही. अशाच प्रकारचा विश्वास बडवानी संस्थानामध्ये अहिल्यादेवींच्या बद्दल होता. त्यामुळे अंतर्गत तंटे सोडवायला रजपूत राजे मल्हारराव होळकरांची मदत घेत तशाच मदतीची अपेक्षा बडवाणीच्या राणीने एका पत्रातून व्यक्त केली आहे. राणी बखत कुंवर बडवाणीवर यांचकडून मातोश्री अहिल्याबाई होळकर यांस पूर्वी आपण आज्ञा केली होती की राज्य डामाडौल आहे, त्याचा बंदोबस्त करणे. त्याच कामात चित्त घालून बंदोबस्त थोडा बहुत केला, पण कित्येकांचे वैरी झालो. खरे बोलल्यास वाईट मानतात. याकरता आपले अभयपत्र आल्यास चित्त समाधान पावेल. आपल्या वचनाचा आधार सर्व प्रकारे धरून आहोत. आम्ही विनंती केली की आमचे राज्य फितुरी आहे. फितूर झाल्यास आम्हास आश्रय कोणाचा? तेव्हा आपण वचन दिले की आम्ही बसलो आहोत, तुम्हाकडे कोण पाहायचा आहे? तो प्रसंग आता आला आहे. पूर्वी वचन दिले त्याचे स्मरण धरून साहित्य करणार आपण समर्थ आहात. अहिल्यादेवींच्या खाजगीतून देशभर तीर्थस्थळ, नदीचे घाट, बारव यांची मोठ्या प्रमाणावर डागडुजी आणि उभारणी होत होती. त्यामुळे तत्कालीन काही सरदार आणि मुत्सद्दी लोकांमध्ये हा खर्च बिनकामाचा होत आहे. त्याऐवजी हा पैसा सैन्यासाठी वापरला असता तर मराठेशाही मजबूत झाली असती अशी भावना होती. जॉन माल्कमने अहिल्यादेवींच्या निधनानंतर काही वर्षांनी जनतेमध्ये याविषयी काय मत होतं याचा चौकसपणे शोध घेतला आणि त्याविषयी लिहिताना म्हटलं आहे, हा वैश्व कौटुंबिक कळवळा पाहून आपणाला हसू येईल. आणि तिने म्हणजे अहिल्यादेवी आपल्या संपत्तीचा मुख्य भाग ब्राह्मणास दान धर्मात दिला हे तिचे धर्मवेड पाहून आणि दूर दूरच्या देशी इमारती बांधण्यात व त्यांचे उत्पन्न खर्च चालवण्यात तिने आपला खजिना खाली केला हे पाहून आपणास तिला दोष द्यावासा वाटेल. अशा प्रकारचे भाषण मी एका ब्राह्मणापाशी केले. त्यावेळी त्या विद्वान मनुष्याने मला उलट रास्त सवाल केला की अहिल्याबाईने दान धर्मात व सत्कृत्यात जो पैसा खर्च केला त्याच्या दुप्पट पैसा ती जर सैन्य वाढवण्यास खर्च करती तर आज 30 वर्षे तिचा देश शांततेचा जो अनुभव घेत आहे व जे सुख उपभोगीत आहे ते तिच्या प्रजेस मिळाले असते काय? व ती अहिल्यादेवी जी पूजनीय वाटत आहे ती तशी वाटली असती काय? तिच्या धार्मिकपणाबद्दल कोणीही संशय प्रकट करत नाही, पण या दान धर्माऐवजी तिच्यास नुसताच व्यवहारातील शहाणपणा असता तर तिला आपला उद्देश इतक्या विलक्षण रीतीने सिद्धीस न्यावयाचा दुसरा मार्ग सापडला नसता. मी तिच्या कारकिर्दीच्या उत्तर भागात शेवटली काही वर्ष पुण्यात मोठ्या हुद्द्याच्या जागी होतो. तिथे तिचा नुसता नामोच्चार केला असता लोकांचे अंतःकरण उचंबळून येत असे. ते अगदी डोळ्यापुढे आहे. तो सारा भाग मी चांगल्या रीतीने जाणतो. तिच्याशी वैर करणं अथवा तिच्यावर स्वारी होण्याचा प्रसंग आला असता तिला सहाय्य न करणं या गोष्टी ज्या आहेत ना त्या आमचे राजे राजवाड्यात देवताभूषण केल्यासारख्या पापकारक समजतात. अशा प्रकारचा आदरभाव सर्व लोकात होता व तिच्या संबंधी हीच सर्वांची दृष्टी होती. दक्षिणचा निजाम टिपू सुलतान हे तिला पेशव्यांप्रमाणेच मान देत आणि तिला दीर्घायू प्राप्त होऊन तिची भरभराटी व्हावी अशाच प्रकारची देवाजवळ प्रार्थना कराव्यास हिंदूंबरोबर मुसलमान लोकही सामील होत. पुणे दरबारात अहिल्यादेवींच्या बद्दल काय मत होतं याचं उत्तर पेशवे दफ्तरातील काही पत्रांच्या आधारे मिळतं. ते असं, एका विधवेचे विरागी जीवन जगत असता राज्याच्या कवडीस्तव, होळकरशाहीच्या कीर्तीस्तव, पेशव्यांच्या इभ्रतीस्तव, मराठी राज्याच्या रक्षणास्तव तिने म्हणजे अहिल्यादेवींनी जीवाचे रान केले.
गळ्यात सोन्याचा मणी देखील न घालणारी अहिल्याबाई मुत्सद्दीपणात सर्वात सरस होती. स्वतःच्या 16 कोटींच्या मालमत्तेवर तुळशीपत्र ठेवणारी अहिल्याबाई पाहिल्यावर मन थक्क होते. पण त्याच वेळी दौलतीच्या मालमत्तेची राखण अतिशय सावधपणे केलेली पाहिल्यावर आपण विस्मयचकित होतो. एकीकडे व्यक्तिगत वैराग्य तर दुसरीकडे राज्याच्या रक्षणास्तव खबरदारी, हे पाहिल्यावर त्यांच्या विषयीचा आदर दुप्पट वाढतो. राज्याचा खजिनाच काय, पण सारे राज्यच प्रजेचे. आपण त्याचे केवळ विश्वस्त, तेही अतिप्रामाणिक, अतिविश्वासू, हीच त्यांची भावना होती. हे सर्व दौलतीचे वैभव आहे, तेवढेच राखावयाचे असून त्यात भर घालायची तिची जबरदस्त आकांक्षा होती. स्त्रियांची फौज निर्माण करणारी ती चतुर सेनापती होती. अहिल्यादेवी एक आदर्श परराष्ट्र मंत्री, धार्मिक व्यक्ती, दानशूर, लोकोपयोगी कार्य करणारी महामाता होती. इंग्रजांच्या संकटाविषयी सदैव अत्यंत जागरूक असणारी एकमेव राज्यकर्ती, आदर्श न्यायाधीश होती. रामदास स्वामी म्हणतात, प्रसंगी अखंडित वाचित जावे. त्याप्रमाणे अहिल्यादेवींचे प्रचंड वाचन होते. होळकरांच्या दरबारच्या पत्रव्यवहाराचे संपादन करणारे द वा पारसनीस याविषयी लिहितात की अहिल्यादेवींचा ग्रंथसंग्रह मोठा होता. त्यात काळानुरूप वेगवेगळी हस्तलिखिते होती. विविध पोथ्या, पुराणे तिने मुद्दाम लिहून घेतली होती. यातच तिचे वैशिष्ट्य सामावले आहे. पारसनीस म्हणतात त्याप्रमाणे अहिल्यादेवींकडे मोठा ग्रंथसंग्रह होता. त्या संग्रही असलेल्या ग्रंथाची यादी सरकारी कागदात उपलब्ध झाली आहे. ज्या काळात भारतात छापखाने नव्हते आणि ग्रंथ हे हाताने नक्कल करून त्याच्या आणखी प्रती तयार केल्या जात, त्या काळात ग्रंथ हे दुर्मिळ असत. ग्रंथांच्या नक्कल करण्यासाठी त्यातला तरबेज माणूस नेमला जाई. ही सगळी व्यवस्था अतिशय वेळखाऊ आणि खर्चिक होती. अशा स्थितीत वैयक्तिक कथासंग्रह, ग्रंथसंग्रह हा अहिल्यादेवींची ग्रंथाप्रती असलेली आस्था व ज्ञानतृष्णा दर्शवितो. अशा या सर्व गुण संपन्न अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन. वा, म्हणजे विशेष काय की राधिका मॅडम, आपण पाहिलं की आजच्या या लेखामध्ये अहिल्याबाईंच्या काळामध्ये एकंदरीत पत्रव्यवहार हा किती कशा पद्धतीने चालायचा किंवा त्या सुद्धा कशा पद्धतीने करायचा याची प्रचिती कुठेतरी आपल्याला झाली. आणि इतक्या बारीक बारीक गोष्टींमध्ये त्यांचं जे काही लक्ष होतं, म्हणजे एक स्त्री जर तिचं घर छान सांभाळू शकते, कुटुंब छान सांभाळू शकते, तर ती राज्यही तितक्याच भक्कम पद्धतीने आणि तितक्याच हिमतीनेही सांभाळू शकते याची प्रचिती आपल्याला या लेखामधून मिळते. किंवा या व्यतिरिक्त अजून सांगायचं म्हटलं तर एक आदर्श राजकारणी स्त्री कशी असावी की जी फक्त केवळ आणि केवळ आपल्या प्रजेचा विचार करते, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व जे आपल्या लेखातूनही आपल्या श्रोत्यांना समजलं असावं. आणि तुम्ही खास आज वेळ काढून आपल्या आचार्य 90 FM इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांसमोर हा लेख तुम्ही सादर केलात, त्यामुळे आचार्य 90 FMच्या वतीने तुमची खूप खूप आभारी आहे. आणि मला असं वाटतं आपल्या श्रोत्यांना सुद्धा ह्या उपक्रमामधून फार विविध अशी सखोल माहिती मिळत असावी. कारण आपल्या सगळ्यांना अहिल्याबाई होळकर जे काही माहीत आहे त्याच्या पलीकडे जाऊन अजून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतोय या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि आचार्य 90 FMच्या या विशेष उपक्रमामध्ये मी आरजे कोमल राधिका देसाई मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वर छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.